हाय हॅलो नमस्कार. प्रिया पारकर इथं गुजवर तुमचं खूप 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 मनापासून स्वागत करते. सक्सेस सक्सेस मिळणं म्हणजे नक्की काय? आता आपण तसा विचार केला ना तर लहान मुलं हट्ट करून किंवा रडून त्यांना हवी ती एखादी गोष्ट मिळवतात. तर त्या क्षणी मिळालेला त्यांचा तो सक्सेस. एखाद्या मुलीला म्हणा ॲडमिशन हवी एखाद्या कॉलेजमध्ये, तशीच त्याच कॉलेजमध्ये मिळाली तर तो तेव्हाचा मिळालेला सक्सेस. त्याच्यानंतर चांगला जॉब, छान जोडीदार, एकमेकांना समजून घेतील असे मिळणं. त्याच्यानंतर मग पुढे आलं घर गृहस्थी, गाडी घोडा, मुलं बाळं, असं सगळं चांगलं चांगलं होत जाणं, एक एक पायरी पुढे जाणं म्हणजे सक्सेस. पण हे असं सगळं मिळालं की झालं, माणूस सक्सेस होतं असं म्हटलं जातं का? तर मला तरी वाटतं की त्या त्या स्टेजवर, वयाच्या म्हणा किंवा जीवनाच्या त्या त्या स्टेजवर जे ज्या गोष्टी आपल्या मनासारख्या होतात किंवा पॉझिटिव्ह होतात तो सक्सेस. आणि तो तेवढाच पुरता मर्यादित असतो, त्याच्यापुढे आयुष्य जात नाही असं नाही. आपण जोपर्यंत जिवंत आहोत तोपर्यंत प्रत्येक काय म्हणतो ना गोष्टीत आपल्याला, म्हणजे प्रत्येक बाबतीत आपल्याला सक्सेस मिळावा असं वाटतच असतं. त्यासाठी आपण प्रयत्न करतच असतो. आणि असं एखादं काय म्हणतो ना चौकट आखली की बस माझी आता ही शेवटची ही गाडी घेतली की माझं आयुष्यातलं काहीच एम नाही आहे, मी सक्सेस झालो असं कधीच म्हटलं जात नाही. एखादी चांगली गाडी मिळाली तर त्याच्या पुढचं टॉप मॉडेल काय आहे त्याच्यासाठी माणूस धडपडत असतो. आणि ते धडपडणं किंवा त्याच्यासाठी प्रयत्न करणं, समजुतीने वागणं, तर हेच सक्सेस आहे असं मला वाटतं. कारण बघा, आपण बऱ्याचदा असं ऐकतो की नाही या व्यक्तीला ना काही सक्सेसच नाही मिळत, किंवा घरातले आई किंवा वडील असं म्हणत असतात, हो याला काही जमतच नाही, आयुष्यात कधीच सक्सेसच नाही आहे मिळाला, याला काय प्रॉब्लेम आहे काही कळत नाही याच्या आयुष्यामध्ये. तर तसं काही नसतं. मी तर म्हणते एखादी व्यक्ती जेव्हा आपलं काम होतही नाही आहे, एखादं फायनलपर्यंत नाही पोचत आहे, पण तरी ती सतत प्रयत्न करते त्याच्यासाठी, बसून नाही राहिली आहे किंवा हताश नाही झाली आहे, तर ती सतत प्रयत्न करते, तर तीच व्याख्या मी म्हणेन की सक्सेस माणसाची आहे. सक्सेस म्हणजे काय असं कधीतरी कोणीतरी विचारतं ना, तेव्हा मला असं नक्कीच म्हणावंसं वाटेल की एखादी गोष्ट, एखादी वस्तू किंवा एखादं टार्गेट अचीव करणं हा सक्सेसचा भाग आहेच, नो डाऊट. त्या त्या स्टेजला त्या त्या वयानुसार आहेच. परंतु जसं माणूस सतत जेव्हा प्रयत्न करत असतो ना, तर तो सतत सक्सेसची एक एक शिडी, एक एक स्टेप पुढे जात असतो असं माझं म्हणणं आहे. तुम्हाला पण काय वाटतं आहे ते बघ नक्की, म्हणजे सक्सेस या विषयात तुमचं काय मत आहे ते पण तुम्ही माझ्याबरोबर नक्की शेअर करा. One eternity later. आता आम्ही चाललो आहे, मी आणि माझी बहीण, आम्ही चाललो आहे आता पनवेलला. फर्स्ट टाईम मी ट्रेनने प्रवास करते, त्यामुळे फर्स्ट क्लासचंच तिकीट काढले, सेफ साईड. आणि मोठ्या बहिणीच्या घरी जातो आहे आम्ही. आता आमच्या भाच्याचं लग्न आहे, तर सगळी खरेदी आणि काय काय थोडं काय म्हणतात ना आधी जी मजा असते ती एन्जॉय करण्यासाठी. तर 2 दिवस आमचा मुक्काम आहे पनवेलला. आता पनवेलला भेटूया आणि काय काय मजा करणार ते बघायला. बाय शुभू. खूप आनंदात बहिणीकडे गेलो होतो, तसंच येताना पण खूप आनंद घेऊन आलो. आणि मस्त तिकडे खरेदी, त्याच्यानंतर छान छान व्हरायटीचं खाणं पिणं, आणि सगळीच मंडळी भरपूर घरात म्हणताना खूप धमाल केली. अर्थात बहिणीच्या घरी मजा येतेच. आणि मस्तपैकी येताना पाण्यातल्या ब्रिजवरून ट्रेन आली आमची, म्हणताना पाणी पण बघायला मिळालं. एरवी रोडने जातो तेव्हा काही कळत नाही, पण असं जरा थ्रिलिंग आणि मस्त वाटत होतं ते ट्रेन. 2 hours later.